तर हे मी बनवते तांदळाचा लच्छा म्हणतात त्याला. उन्हाळा सुरू झालाय, काही ना काही बनवायला पाहिजे कारण पावसाळ्यामध्ये तळून खाण्यासाठी लागत आहे. तर हे मी बनवते तांदूळ. त्याला कणी तांदूळ घेतले आणि रात्रभर भिजवले. रात्री ह्याला मी पाण्यातून धुवून. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी धूम. तर कशात यूट्यूब फॅमिली आहे, तुम्ही सगळे मस्त मजेत असताल. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर आज मी काय बनवते गेस करा तुम्ही. उन्हाळा आला, इतका छान ऊन येतो माझ्या घरासमोर. तर मी ह्याला 1 तास अगोदर राईसला भिजवून ठेवले होते. कणी राईस घ्यायचे आहेत, त्या तांदळाने खूप छान बनतील असे छान. तर मी कणी राईस घेतले होते आणि त्याला 1 तास अगोदर भिजवले छान स्वच्छ 3 पाण्यात धुवायचं आणि मग त्याला भिजवायचं. आणि आता कुकरमध्ये मी फक्त 2 शिट्टी लावले कारण 1 तास तांदळाला भिजवल्यावर ते खूप छान भिजून जातो. तर ह्याच्यामध्ये मी ह्याला 2 शिट्टी देऊन ह्याला शिजून घेतलेलं आहे कुकरमध्ये. आणि आता ह्याला बनवण्यासाठी काही साच्याची वगैरे गरज नाही लागत. साचा असो नसो एक तेल काहीतरी घ्यायचं आपलं आणि वरून ह्याला कट करून द्यायचं आणि खालून पण एक छोटंसं कट करायचं आणि ह्याच्यामध्ये घालून बनवायचं आपण छानपैकी. तर मी तुम्हाला दाखवते ह्याला काय म्हणतात मराठीतून मला माहिती नाही, पण हिंदीतून ह्याला लच्छा म्हणतात. चावल का लच्छा असं म्हणतात. तर हे बनवते आहे मी आज. वेळ पण आहे थोडंसं, तर फटाफट बनवून घेते. ऊन पण भरपूर आहे, किती ऊन आलेलं आहे बघा घरासमोर. तर चला आता प्लास्टिकचे कवर्स डीमार्टमधनं आणले होते कारण प्लास्टिक खूप गरजेचं आहे हे बनवण्यासाठी. तर प्लास्टिकचे कवर डीमार्टमधनं आणले होते आणि आता तेच बनवून घेते आहे सगळं काही. तर चला हे घेऊन जाते बाहेर. तर छान वाळलेले आहेत आणि आम्ही त्याला पलटी केलेलं आहे थोडंसं दोन्ही साईडनं, तर जेणेकरून ते वाळतील लवकर कारण सकाळी 10ला बनवलेलं आहे ते. तर आत्तापर्यंत तरी अर्ध्यापेक्षा जास्त वाळून गेलेलं आहे ते. आणि आता 2 दिवसात ते छानपैकी वाळून जाईल. मग तळून पण दाखवते तुम्हाला मी की कसे बनलेले आहेत ते म्हणून. ॲक्च्युली त्याला मराठीमधनं काय म्हणतात मला माहितीच नाही. एवढं माहिती आहे की त्याला लच्छा म्हणतात कारण मी एक जण बनवलं होतं तर त्यांचं मी बघितलं होतं. तर त्यांना मी विचारले होते काय बनवताय तुम्ही, तर हे त्यांनी म्हणले हे लच्छा म्हणतात त्याला असं काहीतरी. तर मला तर काय, आम्ही चकली पण म्हणू शकतो, तांदळाची चकली. तर सेम तसंच आहे, तर ते गोलच्याऐवजी लांब आहे. तर खूप मस्त बनलेलं आहे आणि एवढी मेहनत लागते बनवण्यासाठी. पण त्याला भिजवा, त्याला धुवा आणि इतका गरम होता. थोडंसं गार केलं आणि मग फटाफट बनवलं कारण सकाळचं 10चं पण इतका ऊन लागतो की विचारावं नाही. तर फायनली तयार आहेत. आम्ही एक दिवशी साबुदाण्याचे पापड पण टाकणार आहे. तर पापड पण बनवणार आहे आम्ही एखाद दिवशी, त्याचा पण ब्लॉग पडेल, ते पण बघा तुम्ही. आणि श्रेयाचा पण एक ब्लॉग येणार आहे खूप म्हणजे खूप मस्त. ते काय आहे तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते. आताच्या ब्लॉगमध्ये हेच सांगायचं होतं की उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आम्ही बनवलेला आहे एक तांदळाचा लच्छा. तर आता कारण पावसाळा येतो, पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी काय ना काय लागतंच. पावसाळ्यामध्ये पाऊस पडताना तळलेलं भज्जी, पकोडा, पापड, तर अशा गोष्टी खूप आवडतात आम्हाला आणि आमच्या घरात खूप लागतात, खूप क्वांटिटीमध्ये लागतात. म्हणून आम्ही थोडंसं स्टोअर करून ठेवतो आहे ते आणि मग घालू. हिने घालायचं रेडी. तर चला ब्लॉग इथेच एंड करते. भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. आता ते वाळतात की नाही मी लक्ष देईन छानपैकी. 2 दिवस वाळवेन त्याला मी. तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.